नमस्कार, आपण पाहत आहात ग्लोबल न्यूज नेटवर्क 18 आणि आपण आहात माझ्यासोबत. मी आहे सलीम खदीब. पाहूया मुंबईच्या काही महत्त्वाच्या घडामोडी. महानगरपालिका निवडणुकीच्या तारखा जाहीर. पालिकेचे 15 जानेवारीला मतदान होणार तर 16 तारखेला निकाल. बीएमसी निवडणुकीसाठी राजकीय पक्षांच्या हालचाली तीव्र. अध्यक्ष राजेंद्र गवई हे सुद्धा सज्ज. मुंबई महानगरपालिका निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आरपीआय अध्यक्ष राजेंद्र गवई यांनीही आपले उमेदवार उभे करण्याची तयारी सुरू केली आहे. आरपीआय पक्षाचे अध्यक्ष राजेंद्र गवई यांनी काँग्रेस सोबत निवडणूक लढवण्याबाबत ते काय म्हणाले पाहूयात. वेळ काढून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत पक्षाकडनं किती लोकांना आणि कुठून कुठून उभे करण्यात येणार आहेत आणि पक्षाची पुढची भूमिका कशी असणार आहे? सुरुवात तर मी पक्षाच्या भूमिकेकडून करतोय. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ओरिजिनल पक्ष माझ्याकडे आहे आणि आम्ही कधीही आमची भूमिका रिपब्लिकन पक्षाची गेल्या 40 वर्षापासून, म्हणजे पिताश्री आमचे दादासाहेब रासू गवई, त्याच्यापूर्वी दादासाहेब गायकवाड, आम्ही नेहमी सर्व धर्म समभाव या पक्षासोबत राहत होतो. कोणता पक्ष सत्तेत, कोणता पक्ष मोठा हा आमच्यासाठी महत्त्वाचा नाही, आमच्यासाठी विचार महत्त्वाचे. त्याच्यामुळे आम्ही नेहमीप्रमाणे काँग्रेस महाविकास आघाडीसोबत जाऊ. काँग्रेससोबत आमची बोलणी झालेली आहे. हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी आमची बोलणी झालेली आहे. मुंबई प्रदेशसाठी वर्षाताई यांच्याशी बोलणी झालेली आहे. विजय वडेट्टीवार जे आज काँग्रेस पक्षाचे मोठे नेते आहेत त्यांची आणि आमची ते नेहमीच चर्चा होते, तेव्हा आम्ही काँग्रेस पक्षासोबत जात आहे. आम्ही ज्या नगरपालिका निवडणुका आता सध्या झाल्यात आणि ज्याचा निकाल आता 21 तारखेला लागणार आहे त्यामध्ये सुद्धा आम्ही अनेक उमेदवार उभे केले. आम्ही बहुतांश ठिकाणी काँग्रेससोबत युती केली आणि ज्या ठिकाणी आमची तडजोड झाली नाही, आम्हाला तिकीट देता आले नाही, त्या ठिकाणी आम्ही स्वबळावरती उमेदवार निवडून उभे केले. आमचे हे स्वबळावरती निवडून आलेले उमेदवार नंतर काँग्रेसलाच मदत करतील. परंतु ज्या ठिकाणी आम्हाला योग्य माप मिळाला नाही त्या ठिकाणी आम्ही स्वबळावरती सुद्धा लढलो. या ठिकाणी सुद्धा आता येणारा महानगरपालिका येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुका मी पूर्ण महाराष्ट्राचा दौरा केलेला आहे. अनेक जिल्ह्यामध्ये आमची ताकद आहे, सगळ्या जिल्ह्यामध्ये जरी नसली तरी. अनेक महानगरपालिकामध्ये आमची ताकद आहे, सगळ्या महानगरपालिकामध्ये नसली तरी. आणि आज जवळजवळ 3 महानगरपालिकांच्या कार्यकर्त्यांची मी इथे आज चर्चा केली. ठाणे महानगरपालिकेचे कार्यकर्ते येऊन गेले, मुंबई महानगरपालिकेचे येऊन गेले, 4थी म्हणजे पालघरचे येऊन गेले, नवी मुंबईचे येऊन गेलेले. त्याच्यामुळे आज 4 महानगरपालिका म्हणजे बॉम्बे, नवी मुंबई, ठाणे आणि पालघर या ठिकाणच्या कार्यकर्त्यांची माझी आज चर्चा झालेली आहे आणि योग्य निर्णय घेण्यासाठी त्यांना सांगितलं आहे. स्थानिक पातळीवरती काँग्रेस कार्यकर्त्यांशी, काँग्रेस नेत्यांशी, स्थानिक काँग्रेस नेत्यांशी त्यांनी चर्चा करावी. माझ्या जिल्हाध्यक्षांनी, काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी त्या जिल्ह्यामध्ये चर्चा करावी अशा प्रकारचे मी सूचना त्यांना केलेल्या आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये आमची ही महाविकास आघाडी समविचारी आणि सर्व धर्म समभाव, इस देश में सभी को रहने का अधिकार है, या विचाराने आम्ही निवडणूक लढवणार आहोत. लढणार आम्ही तर पहिलेच बोललो नाही. काँग्रेसने आमच्यासोबत युती करण्याचा निर्णय घेतल्याचं हे ऑलरेडी वर्षाताई आणि चेन्नीताला यांनी सांगितलेलं आहे. तरी एकूण मुंबईतून किती उमेदवार आपण तयारी केली? 15 उमेदवारांची यादी दिलेली आहे. किती मिळतील किती नाही, कारण की विदर्भाच्या तुलनेमध्ये आम्ही अमरावतीमध्ये थोडेसे कमी, आम्ही विदर्भाच्या तुलनेमध्ये, अमरावतीच्या तुलनेमध्ये आम्ही मुंबईमध्ये थोडेसे कमी आहोत. थँक्यू, धन्यवाद.